मुसळधार पावसामुळे कोकणातील रस्त्यांना नदीचं स्वरूप, आपत्ती व्यवस्थापनाची टीम अलर्ट मोडवर. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये ढगफुटी सदृश पाऊस. पुढचे 2 दिवस कोकण भागाला रेड अलर्ट जारी. रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट. पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्गमध्ये ऑरेंज अलर्ट जारी. तर मुंबईसह संपूर्ण विदर्भात येलो अलर्ट. अजित पवार माळेगाव साखर कारखान्याच्या चेअरमन पदासाठी उमेदवार. बारामतीत माझ्या एवढा उजवा उमेदवार मिळाला तर मी बाजूला होईन. अजित पवारांची प्रतिक्रिया. तुम्ही एकदा दोघांना संधी दिली, आता आम्हाला संधी द्या. माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडताना सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. आरएसएस आणि भाजपच्या समन्वय समितीची आज नागपुरात बैठक. मुख्यमंत्री फडणवीस, बावनकुळेंसह विदर्भातील भाजपचे सर्व आमदार आणि खासदार उपस्थित राहणार. विठ्ठलाच्या टोकन दर्शनासाठी नोंदणी सुरू. आज सकाळी 10 वाजता पहिलं टोकन दर्शन मिळणार. मंदिर समितीच्या वतीनं भाविकांसाठी बैठक व्यवस्थेसह पाणी आणि चहाची सोय. आषाढीसाठी पंढरीच्या वारीत येणाऱ्या मानाच्या दिंड्यांना प्रतिदिंडी 20,000 अनुदान मिळणार. राज्य शासनाकडून शासन निर्णय जारी. राज्यात कोरोनाचे 53 नवे रुग्ण. मुंबईत सर्वाधिक 24, पुण्यात 11, ठाण्यातील 5 रुग्णांचा समावेश तर 2 रुग्णांचा मृत्यू. सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 578 वर. दक्षिण आफ्रिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा नवा विजेता. फायनलमध्ये ऑस्ट्रेलियावर 5 गडी राखून विजय. दक्षिण आफ्रिकेनं 27 वर्षांनंतर कोरला आयसीसी ट्रॉफीवर नाव.